नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी स्वागत करतो तुमचं आपला यूट्यूब चॅनल मास्टर तर मिशनदेवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026-27 विषय सामान्य विज्ञान. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीची ही प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ही फक्त प्रश्नपत्रिका असणार आहे. उत्तरपत्रिका तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन येणारच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर पण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर तर मिशनदेवरती बघायला मिळणार जाणार. त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, गुण 20, वेळ 1 तास आणि पेजेस 3 असणार. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका यावर्षी 2026-27ची असणार असून तर विद्यार्थी मित्रांनो, ही इयत्ता 8वीची प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. तर रिकाम्या जागा तुम्हाला इथं भरायच्या आहे. 2 मार्कांसाठी तुम्हाला इथं रिकाम्या ज्या जागा इथे भरायच्या. 1 पास्कल हे टिंबचे एक आहे. तर वेग, दाब, वस्तुमान बदल यापैकी एक इथं पर्याय तुम्हाला लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली 2 विद्युत घटकाचे कार्य धारा विद्युतच्या टिंब परिमाणावर आधारित आहे. तर कोणत्या परिमाणावर आधारित आहे? 1 औष्णिक, रासायनिक, 3 चुंबक आणि 4 प्रकाशिक. तर याच्यापैकी तुम्हाला 4 एकाचं एक उत्तर आहे. तो एक पर्याय तुम्हाला इथं लिहायचा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जोड्या जुळायचे अ गट आणि ब गट 2 मार्कांसाठी इथं तुम्हाला जोड्या आहेत त्या जुळवायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 विषाणू, 2 सापेक्ष घनता. तर इकडून तुम्हाला ब गट आहे. अ क्लेरा, ब बॅक्टेरियोज, क विश्वगुरुत्व. तर विद्यार्थी मित्रांनो, एक याचं उत्तर तुम्ही इकडून जे असेल ते ह्या इथं जागा दिली इथं लिहायचं. 2 याचं जे उत्तर असणार आहे इकडून ब गटामधलं ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क मध्ये तुम्हाला वेगळा शब्द ओळखायचा आहे. तर क मध्ये तुम्हाला वेगळा शब्द जो ओळखायचा आहे तो 2 मार्कांसाठी आहे. तर 1 प्लेग, एड्स, कॉलर, क्षय. त्यापैकी वेगळा जो शब्द आहे तो ओळखून तुम्हाला लिहायचा. 2 प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, मॅथम्स. याच्यापैकी जो वेगळा शब्द आहे तो तुम्हाला इथं ओळखून लिहायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2 एका वाक्यात उत्तर लिहा. तर तुम्हाला इथं एका वाक्यात काही उत्तरं लिहायची आहे. 4 मार्कांसाठी तुम्हाला 4 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर 1 संसर्गजन्य रोग पसरणारे माध्यम कोणते? तर ते माध्यम कोणते ते लिहायचे. त्याच्यानंतर खाली 2 ज्याचे कार्य कडमीज तत्वावर आधारित आहे अशा 2 उपकरणाची नावे सांगत. अशा 2 तुम्हाला उपकरणाची नावे सांगायची आहेत. त्याच्यानंतर 3 धातूमध्ये विश्वता प्रवाह कोणता कणांचा वाहनामुळे वाहतो? तर धातूमध्ये विश्व प्रभाव कोणत्या कणांच्या वाहनांमुळे वाहतो हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर 4 ओरियन या संस्थानिकांचा उपयोग कुठे होतो? तर ओरियन या संस्थानिकांचा उपयोग कुठे होतो ते तुम्हाला इथं लिहायचं. त्याच्यानंतर खाली ब पुढील प्रश्नांची उत्तर द्या. कोणतेही 2. तर पुढील कोणतेही तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. फक्त 4 मार्कांसाठी 3 प्रश्न विचारले गेलेले असणार आहे. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तर देऊन तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं त्याच्यामधील आहे शास्त्रीय कारण द्या. क्षय अतिशय संजर्षण रोग मानला जातो. तर याचं तुम्हाला शास्त्रीय कारण द्यायचं आहे. उत्तर याच्यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला. इथे तुम्हाला जागा दिलेली असणार आहे. उत्तर आलं तर याच्यावर तुम्हाला शास्त्रीय कारण क्षय अतिशय संचरणीय रोग मानला जातो. शास्त्रीय कारण द्या. शास्त्रीय कारणच तुम्हाला द्यायचं आहे. ते कारण असणार तुम्हाला 2 मार्कासाठी. तर 3 विचारले आहे त्यापैकी 2 लिहायचे. 4 मार्कांसाठी म्हणजे 1 तुम्हाला पडणार. 2 मार्कांसाठी क्वेश्चन 1 विचारला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर 2 विमानातून प्रवास करताना काही लोकांचे कान का दुखतात? तर विमानातून प्रवास करताना काही जे लोक असतात त्यांचे का कान दुखतात त्याचं तुम्हाला लिहायचं आहे उत्तर. तर का दुखतात ते तुम्हाला इथं सांगायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 3 अणूचे सगळे वस्तुमान केंद्रात मध्ये एकटाळलेले असते कारण सांगा. तर अणूचे सगळे वस्तुमान केंद्रात मध्ये एकटेलेले असतं त्याचं तुम्हाला कारण सांगायचं आहे. कारण का असतात हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 3 थोडक्यात उत्तर लिहा. कोणतेही दोन तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहायची आहे. 4 मार्कांसाठी म्हणजे 1 असणार तुम्हाला 2 मार्कांसाठी 3 दिलेले असणार. तिघांपैकी कोणतेही तुम्ही 2 लिहून तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. तर 1 रेबीज रोगांची लक्षणे सांगा. तर रेबीज रोग आहे त्याची तुम्हाला लक्षणे सांगायची आहेत. जो रेबीज रोग असतो त्याचे लक्षणे म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत तुम्हाला रेबीज रोग सांगायचा आहे. त्याच्यानंतर खाली 2 जडतापाच्या
3 प्रकारची नावे लिहा. तर जड ताप जो असतो त्याचे 3 प्रकार असतात, तर त्याची नावे तुम्हाला लिहायची आहेत. 3 प्रकारची जड तापांची तुम्हाला नावे लिहायची. त्याच्यानंतर 3 विषाणूची वैशिष्ट्ये जीवाणूची वैशिष्ट्ये सांगा. तर जीवाणू असतो, तर जीवाणूची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगायची आहे. तर जीवाणू म्हणजे काय? जीवाणूची वैशिष्ट्ये तुम्हाला इथे सांगायची. त्यानंतर आकृती काढा. तर तुम्हाला एक आकृती काढायची. 2 दिलेल्या दोघांपैकी कोणतीही तुम्ही एक आकृती काढू शकता. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणती एक. 2 मार्कांसाठी तुम्हाला कोणतीही एक आकृती काढायची आहे. तर एक लेड विद्युत घटक, तर याची आकृती काढा किंवा पॅरामीशिअर याची तुम्ही आकृती काढू शकता. तर या दोघांपैकी कोणतीही तुम्ही एक आकृती काढा, तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. तर व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनल मास्टर कन्वेन्शनवरती बघायला मिळून जातील.